बडे न्यूज 18 लोकमतच्या महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी नितेश राणे संदर्भातली। नितेश राणेंना सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिलाय। नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळलाय। 2 आठवड्यात त्यांना आत्मसमर्पण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत। संतोष परब हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं। मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा न दिल्यानं आता नितेश राणेंच्या अडचणीत भर पडली आहे। दरम्यान नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन फेटाळल्याप्रकरणी नितेश राणेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया। आमदार नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टाने कोणताही दिलासा दिला नाही। 10 दिवसात जिल्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश। मग ह्याला दिलासाच म्हणतात। तुमचे शब्द मी तुम्हालाच परत सांगतो, 10 दिवसाचं रिलीफ आहे आणि सांगितलं की तुम्ही ट्रायल कोर्टात जा। ट्रायल कोर्टात आम्ही जाऊ। तुम्ही जे म्हणतात की फेटाळलं, त्याला फेटाळलं असा अर्थ होत नाही। फेटाळलं कधी असतं? जर नितेश राणेला हजर राहायला सांगितलं असतं आजच्या आज, त्याला फेटाळलं म्हणतात। लक्षात आलं? म्हणून 10 दिवसाची मुदत सुप्रीम कोर्टाने दिली आहे ट्रायल कोर्टामध्ये जाण्यासाठी। आम्ही ट्रायल कोर्टामध्ये जाऊ। फेटाळलं कुठे? सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी राणेंना खोचक ट्विट करत टोला लगावलाय। शिवसेनेकडून ही पहिली प्रतिक्रिया आली आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी लघु सूक्ष्म दिलासा असं ट्विट करून राणेंना डिवचलंय। त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे हा संघर्ष पाहायला मिळू शकतो। याआधीच नारायण राणे यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर अनेकदा टीका केली आहे आणि आता नार्वेकरांनी त्यांना ट्विटच्या माध्यमातून टोला लगावलाय। नितेश राणे यांना अटक करण्याचा सरकारचा अट्टहास आहे। मात्र सुप्रीम कोर्टाने नितेश राणेंना 10 दिवसांचा दिलासा दिल्याची माहिती प्रवीण दरेकरांनी दिली आहे। नितेश राणे कोर्टासमोर हजर होणार आहेत आणि तिथेही त्यांना दिलासा मिळेल असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केलाय। सरकारने जे सरकारच्या विरोधात बोलतील त्यांची मुस्कटदाबी करण्याचं नियोजनच सरकारने केलंय आणि त्याच्यामुळे सरकारची संपूर्ण यंत्रणा, पोलीस डिपार्टमेंट असेल, लॉ अँड ज्युडिशरी असेल, प्रशासन असेल, ताकदीनं या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टीत लक्ष घालतं आणि तसाच प्रकार नितेश राणेंच्या बाबतीत अडचणीत आणण्याचा सुरू आहे। कायदा सगळ्यांसाठी समान आहे अशी भूमिका नितेश राणेंना सुप्रीम कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर अजित पवारांनी व्यक्त केली आहे। खालच्या कोर्टात मॅटर होती, त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये गेली, खालच्या कोर्टाने बेल दिला नाही, हायकोर्टाने बेल दिला नाही, शेवटी ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले। मी मगाशीच तुम्ही एक प्रश्न विचारलेला होता त्यावेळेस सांगितलेलं होतं कायदा नियम सगळ्यांना सारखे आहे। दरम्यान नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर संतोष परब यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संतोष परब यांच्यावर नितेश राणेंच्या माणसांनी हल्ला केल्याच्या घटनेनंतर या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली। आपल्या सोबत आहेत ज्यांच्यावर हल्ला झाला ते संतोष परब। पाहूया त्यांना काय वाटतंय। काय सांगाल? आज न्यायालयाने निकाल दिलेला आहे, 10 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे। तुमच्यावर हल्ला झालेल्या प्रकरणातले आरोपी आहेत नितेश राणे, काय सांगाल? माझ्यावर ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळीच हल्लेखोरांनी नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचं नाव घेतलेलंच होतं आणि त्यावेळीपासून माझी तर 100% गॅरंटी होती की हे दोघे जण हल्ल्यात सहभागी आहेत आणि आज तेच पुन्हा सिद्ध झालेले आहे की सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या दोघांनाही अटकपूर्व जामीन त्यांचा फेटाळलेला आहे। सर्वप्रथम जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला होता, उच्च न्यायालयाने फेटाळला आणि आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांचा जामीन फेटाळलेला आहे। ह्याचा अर्थ हल्लेखोर हेच आहेत। एकूणच जर परिस्थिती बघितली तर तुम्ही दोन्ही पक्षकारांचं आर्ग्युमेंट ऐकलं असाल। आज कशा पद्धतीने या निकालाकडे बघता? नाही, आर्ग्युमेंट म्हणजे मी आर्ग्युमेंट बघत होतो, पण दोन्ही ठिकाणी जसे हायकोर्टामध्ये आर्ग्युमेंट झालं त्याच पद्धतीने आर्ग्युमेंट झालेलं होतं। समोरच्या पक्षाने सुद्धा राजकीय स्वरूप दिलेलं होतं, परंतु जरी राजकीय स्वरूप असलं तरी माझ्यावर हल्ला हा 18 तारीखला झालेला होता। त्याला थोडी राजकीय पार्श्वभूमी, हल्ला केला
तो राजकीय कारणातूनच केलं होतं, कारण त्याने जिल्हा यानंतर बातमी आहे मुंबईतल्या राजकीय दंगलीची. मुंबईमध्ये आता जणू काही राजकीय दंगल सुरू झालेली आहे, कारण दंगलीच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालेला आहे. शांत मुंबई अशांत करण्याचा प्लॅन आखला जातोय का, असा सवाल उपस्थित केला जातोय. मुंबईत कोणाला दंगल घडवायची आहे का, हा प्रश्न सुद्धा विचारला जातोय. मुंबईतल्या दंगलीवरून राजकीय पक्ष हे आमने सामने आलेले आहेत. याला निमित्त ठरलेलं आहे टिपू सुलतानचं नाव एका मैदानाला देण्याच्यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी अतिशय आक्रमक अशी भूमिका घेतली आणि त्यानंतर मुंबईमध्ये या सगळ्या चर्चांना ऊत आलेला आहे. काँग्रेस आपल्या भूमिकेवरती ठाम आहे, शिवसेना आपली भूमिका मांडते आणि आता भाजप टिपू सुलतानच्या नावाला विरोध करत आक्रमकपणे रस्त्यावर उतरलाय. मुळामध्ये गेला आठवडाभर ज्या गोष्टी घडतच नाही आहेत त्या गोष्टी घडल्या आहेत असं एका मैदानाबाबत वाद निर्माण करून मुंबईची सुरक्षा व्यवस्था बिघडवण्याचं काम चाललंय. मुंबई अस्थिर करणं. आत्ताच मी तुमच्या माध्यमातून एक माजी आमदार म्हणतोय दंगल होणार, कोणाला हवी आहे, कारण तर दाखवा, कोणाला हवी आहे. मुंबई शांत आहे, मुंबईला अस्थिर करू नका. आणि जर करायचंच असेल तर फक्त या मैदानात. भाजपा सगळ्या निवडणुका या धार्मिक आधारावर लढण्याचा प्रयत्न का करतात? बेरोजगारीच्या विषयावर ज्या पद्धतीने त्यांनी तरुणांना काल मारलं, लाठीचार्ज केला, शेतकऱ्यांना 1 वर्ष दिल्लीच्या सीमेवर बसायला मजबूर केलं आणि शेवटी ते रद्द करावे लागले, अशा विषयांना घेऊन निवडणुका लढण्याची हिंमत का होत नाही? यांनी धार्मिक आधारावर मशिदीमध्ये मूर्ती ठेवून पाहिली, धर्मसंसद करून पाहिली आणि आता महाराष्ट्रामध्ये टिपू सुलतानचा विषय घेऊन वातावरण खराब करण्याचं काम करून यूपीमधल्या निवडणुका जिंकण्याचा जर प्रयत्न असेल तर तो कधी यशस्वी होणार नाही. मालाडमधील मैदानाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं नाव देण्याचं महापौरांनी म्हटलं. मात्र महापौर आज भूमिका बदलत असल्याची टीका भाजपनं केली आहे. शिवसेनेनं केलेल्या आरोपांच्या नंतर भाजपनं पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर टीका केली आहे. महापौर मैदानावर असलेले अनधिकृत नाव काढण्याचा आदेश देतील का, असा सवाल विचारलाय. महापालिकेत आणि राज्यात तुमची सत्ता आहे, मग हे अनधिकृत नाव काढण्यासाठी वाट कसली बघता, असा सवाल भाजपनं उपस्थित केलाय. मुंबईतल्या 2 रस्त्यांना टिपू सुलतानचं नाव देण्याचा प्रस्ताव भाजप नगरसेवकांनी मांडला, असा दावा महापौरांनी केला. मात्र त्यात खाडाखोड कशासाठी करता, असा सवालही मुंबई महानगरपालिकेतले भाजपचे नेते प्रभाकर शिंदेंनी विचारलाय. या नावांचा फेरविचार करण्याचा प्रस्ताव आपण दिला होता, त्यावर फेरविचार का केला गेला नाही, असा सवाल प्रभाकर शिंदेंनी उपस्थित केलाय. मुंबईच्या महापौरांनी आपल्या सगळ्यांच्या समोर येऊन सांगितलं की या नामकरणाच्या ऐवजी राणी लक्ष्मीबाई उद्यान अशा प्रकारचं नामकरण करण्यात यावं, किंबहुना आमचा तसा प्रस्ताव आहे. अशा प्रकारचं महापौरांचं वक्तव्य हे पुऱ्या मुंबईकरांनी ऐकलं. मुंबईकरांची, समस्त हिंदुजनांची आज दिशाभूल करतायत आणि पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे टिपू सुलतान यांच्याच नावाला सहमती दर्शवतायत. महापौरांची बदललेली ही भूमिका ही अनाकलनीय आहे. या अनधिकृत नामकरणावर किंवा त्या ठिकाणच्या फलकावर उद्यानाला विरोध नाही, पण उद्यानाचं जे नामकरण अनधिकृतरित्या झालेलं आहे, मी मगाशीच आपल्याला सांगितलं की मुंबई महानगरपालिकेत हा प्रस्ताव नाही.
मंजूर झालेला नाही, महाराष्ट्र शासनाने सुद्धा मंजूर केलेला नाही, मग या अनधिकृत फलकावर मुंबईच्या महापौर काय कारवाई करणार आहेत? तर हा सगळा वाद सुरू आहे आपण बघतोय आणि या सगळ्या वादाच्या नंतर आता शिवसेना पुढे काय भूमिका मांडते हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण टिपू सुलतानच्या नावावरून मुंबई हे राजकारण अगदी टिपेला पोहोचलंय. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि आमदार असलम शेख यांनी भाजप आमदार अमित साटम यांच्यावर आरोप केला. टिपू सुलतानच्या नावाला विरोध करणाऱ्या भाजपचे आमदार अमित साटम यांनी देखील नगरसेवक असताना मतदारसंघातील रस्त्याला टिपू सुलतानचं नाव दिलं असा आरोप केला. मात्र अमित साटम यांनी हे आरोप फेटाळून लावलेत. पुरावा असेल तर महापौरांनी द्यावा, नाहीतर मानहानीच्या दाव्याला सामोरं जावं. असलम शेख यांनी लॉकडाऊनमध्ये क्वाड्रियाला परवानगी कशी दिली हे आधी स्पष्ट करावं असंही अमित साटम म्हणाले. मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर आणि मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख हे माझ्यावरती खोटे नाटे आरोप करीत आहेत की कुठल्या तरी रस्त्याच्या नामकरणासाठी मी अनुमोदन टिपू सुलतानच्या नामकरणासाठी मी दिलेलं आहे. मी आधी सुद्धा सांगितलेलं आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो की टिपू सुलतानचे नाव रस्त्याला द्यावे अशा कुठल्याही प्रकारच्या प्रस्तावाला मी अनुमोदनही केलेलं नाही. मी अशा प्रकारचा कोणता प्रस्ताव नगरसेवक असताना कधीही दिलेला नाही. स्थापत्य समितीचा नगरसेवक असताना मुंबई महानगरपालिकेमध्ये मी कधीही सदस्य नव्हतो आणि त्यामुळे असे मी पत्र दिलेलं किंवा मी प्रस्ताव दिल्याचा जर पुरावा असेल तर या दोघांनी तो पुरावा सादर करावा, अन्यथा क्रिमिनल डिफॉर्मेशनला त्यांनी सामोरं जाण्याची तयारी ठेवावी. अमित साटमला मला सांगावंसं वाटतं की एम पूर्व विभागातील बाजीप्रभू देशपांडे मार्गपासून सुरू होणाऱ्या रफिकनगर नाल्यापर्यंत जाणाऱ्या शिवाजीनगर मार्ग क्रमांक 4 शहीद टिपू सुलतान मार्ग असे देण्यात यावे. एम पूर्व प्रभाग समिती 26 जुलै 2000 ठराव हा क्रमांक 35 आहे. हा ठराव क्रमांक 1290 बिनविरोध मंजूर झाला, बिनविरोध. आणि त्याला सूचक आहेत यशोधर फणसे आणि अनुमोदन कोणी दिलंय? अमित साटम. जर मला अगदी प्रामाणिक सांगायचं आहे की तुमचे 21 नगरसेवक जेव्हा सभागृहात पण बसतात, स्थापत्य समितीमध्ये बसतात, त्यावेळेला तुम्ही विरोध त्यावेळेला का नाही केलात? मालाडमधील मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्याच्या मुद्द्यावरून सध्या भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार वाद सुरू आहे. या वादात भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उडी घेतली आहे. याबद्दल बोलताना त्यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. जशी दृष्टी तशी सृष्टी असते, तसंच भाजप द्वेषाची त्यांना सवय लागल्याचं सुद्धा म्हटलंय. दरम्यान शिवसेनेची या सगळ्यातली भूमिका दुटप्पी आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. दुसरीकडे नवाब मलिक यांच्यावर जहरी टीका केली आहे. नवाब मलिक मुस्लिम असल्यानं ते टिपू सुलतानचं कौतुक करणारच, त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा असणार असं वक्तव्य दरेकरांनी केलंय. राजीनाम्याची गोष्ट आहे ना, मग सगळ्यात पहिला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा तुम्ही मागणार आहात का? सगळ्यात जास्त गुणगान या टिपू सुलतानचं कर्नाटकच्या विधानसभेत जाऊन कोविंदाने गेले. महान योद्धा, ऐतिहासिक योद्धा वगैरे वगैरे वगैरे, स्वातंत्र्य सैनिक. हां, ही या उपाध्या राष्ट्रपतींनीच लावलेल्या आहेत, लावल्या आहेत ना. मग त्यांचा राजीनामा आधी यांनी मागावा. आणि इथे काय करायचं मुंबईत, त्यासाठी मुंबई महानगरपालिका समर्थ आहे. कुठलाही गौरव केला गेलेला नाही. आमचं आजही म्हणणं आहे ते आमचे आरोप करून टाकावे. शेकडो हिंदूंना टिपू सुलतानने त्या ठिकाणी फाशी दिली, हजारो मंदिरांचा विध्वंस त्या ठिकाणी केला, लाखो हिंदूंचं धर्मांतरण सक्तीनं त्यांनी केलं, मुली महिलांवर बलात्कार करत आपल्या जमानखान्यात त्या ठिकाणी नेऊन ठेवलं, डांबलं. परंतु या सगळ्याला डाव्या पुरोगामी धर्मनिरपेक्षवादी इतिहासकारांनी या क्रूर कर्म्याला त्या ठिकाणी आपल्या धोरणाचा भाग म्हणून महान योद्धा
अशा प्रकारे रूपांतरण करून पेश केलं. टिपू सुलतान हे अंग्रेज साम्राज्याशी लढत असताना ते शहीद झाले. त्यांनी अंग्रेजांसमोर कधीही सरेंडर केलं नाही. ते स्वतंत्र सेनानी होते. त्या काळात ते शहीद झाले आणि असं एक महान व्यक्ती ज्यांनी अंग्रेज साम्राज्याला हादरून ठेवला होता, त्याच्या नावाचा विरोध करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करते. त्या उलट हीच परिस्थिती कर्नाटकामध्ये येडियुरप्पाजींनी केली होती. काही काळासाठी ते टिपू सुलतानच्या जयंत्या साजरा करत होते. सत्ता आल्यानंतर विवाद निर्माण करण्यासाठी ते जयंतीचा कार्यक्रम त्यांनी रद्द केला. मुंबईमध्ये पण भाजपचे नगरसेवक टिपू सुलतानच्या नामकरणासाठी पत्र देत होते. आता एखादं मैदानचं नाव टिपू सुलतानच्या नावाने झाला तर त्याला घेऊन लोकांच्या दिशाभूल करण्याचा हा उद्योग आहे. नवाब मलिक यांनी टिपू सुलतान नाव आल्यावर त्यांनी त्याचं कौतुक करायचा, त्यांनी विरोध करायचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि त्याच्यामुळे टिपू सुलतानने केवळ हिंदू नाही तर ख्रिश्चन समुदायासहित बिगर मुस्लिम अशा विरुद्ध त्यांनी अत्याचार केलेले आहेत. आणि मुस्लिम समाजाचेच असल्या कारणानं नवाब मलिक हे तर हिंदू द्वेष्टे आहेत. आणि त्याच्यामुळे अशाच प्रकारे त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मी तर सांगेन की टिपू सुलतानी चर्च नाही त्या ठिकाणी सोडलं नाही. आणि आज त्या ठिकाणी काँग्रेस अशा प्रकारे लांबूल चालन करत आहे. यावरून या ठिकाणी देशभक्ती, देशप्रेम, राष्ट्रवाद यापेक्षा या तिन्ही पक्षांना सत्ता महत्वाची वाटते. टिपू सुलतान याच्या नावावरून काही राजकीय पक्ष विनाकारण वाद निर्माण करतात असा टोला अजित पवारांनी विरोधकांना लगावलाय. आल्या की कुठंतरी काहीतरी करून समाजामध्ये तेढ निर्माण करायची, अंतर निर्माण करायचं, त्याच्यातनं द्वेषभावना निर्माण करायची आणि त्याच्यातनं स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची, अशा पद्धतीचं काम दुर्दैवाने काही पक्ष करतात. हे आपण पाहत आलेलो आहे. शेवटी आपल्यातली जनता सुज्ञ आहे, पुरोगामी विचाराची आहे. ते योग्य पद्धतीनंच निर्णय घेतील. मी तर काल एक स्टेटमेंट महापौरांचं बघितलं, या मुंबई शहरातल्या प्रथम नागरिकांचं, की बाबा मागं ज्या पक्ष अशा पद्धतीनं टीका टिप्पणी करतात त्यांनी देखील टिपू सुलतानांचं नाव काही रोडला दिलेलं आहे अशा पत्रिका त्यांनी दाखल. बातमी औरंगाबाद मधली आहे, नव्या वादाची आहे. औरंगाबादमध्ये नुकताच बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकारणाचं निमित्त ठरतोय. शिवसेनेने या पुतळ्याचं लोकार्पण 10 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्याचं नियोजन केलंय. मात्र 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. या दिवशी पुतळ्याचं लोकार्पण करावं अशी मागणी भाजपनं केली आहे. छत्रपतींच्या वंशजांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण करावं अशी मागणी भाजपनं केली आहे. या मागणीचं निवेदन भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी पालकमंत्री सुभाष देसाईंना दिलंय. भारतीय जनता पार्टी या उद्घाटनाला 19 तारखेला शिवजयंतीच्या दिवशी आणि शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या हस्ते हा उद्घाटन करावं अशी भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टी ही मागणी करणार आहे आणि या गोष्टीला विरोध करणार आहे की 10 तारखेला करू नका. तुमच्या नेत्यांचे मुहूर्त आमच्या महापुरुषांच्या जयंतीचे मुहूर्त ठरवू शकत नाही. आम्ही विरोध करू की उद्घाटन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या हस्ते झालं पाहिजे आणि ते शिवजयंतीच्या दिवशी झालं पाहिजे, मुहूर्तावर झालं पाहिजे. आमची अशी मागणी आहे की शासकीय जी जयंती आहे ती 19 फेब्रुवारीला येते, त्या दिवशी याचं लोकार्पण करण्यात यावं. आणि मला आश्चर्य असं ह्या गोष्टीचं वाटतं की ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना वेळ मिळेल त्यावेळेस याचं लोकार्पण कसं होऊ शकतं. जर 19 फेब्रुवारीला
जयंती आहे महाराजांची, त्याच दिवशी लोकार्पण करण्यात यावं ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे आणि त्याच पद्धतीने हे लोकार्पण केलं जावं. तेव्हा हा एक नवा वाद औरंगाबादमध्ये निर्माण झालाय. काही दिवसांपूर्वीच आपण बघितलं एक वाद निर्माण झाला होता महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावरून, आणि आता हा वाद निर्माण झालाय तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणावरून. यानंतर बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची. मुंबईतल्या जी दक्षिण कार्यालयाचं कचरा वर्गीकरण केंद्र भाड्यानं दिल्याचा धक्कादायक प्रकार न्यूज 18 लोकमतनं 21 जानेवारीला उघडकीस आणला. त्याची दखल घेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी विधी विभागाचं पत्र मागवलं. तसंच ज्यांनी हे काम केलं त्यांना शिक्षा होणार असंही त्यांनी सांगितलं. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दखल घेऊन आकांक्षा महिला बचत गटाला 5 वर्षासाठी टर्मिनेट केलं होतं. इतकंच नाही तर हा गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले. मात्र 6 दिवस झाल्यानंतरही गुन्हे दाखल झाले नाहीत, तर संबंधितांवर गुन्ह्याची नोंद करण्याची मागणी मनसेने केली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्या मतदारसंघात हे वर्गीकरण केंद्र आहे, तर समाधान सरवणकर या विभागाचे नगरसेवक आहेत आणि त्यांच्याच विभागात हे वर्गीकरण केंद्र आहे. दरम्यान शिवसेना आणि मनसेमध्ये कारवाईवरून श्रेयवादाची आता लढाई सुरू झाली आहे. तर आता गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन सुद्धा गुन्हा दाखल झाला नाही, त्याच्यामुळे मनसेने याच्याबद्दल आता आक्रमक भूमिका घेतली आहे. वर्गीकरण केंद्रामध्ये जे सुरू होतं ते न्यूज 18 लोकमतनं समोर आणलं आणि या सगळ्याचा जो बेकायदेशीर वापर सुरू होता ते न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर समोर आलं. महापौरांनी त्याची लगेच दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले, पण कारवाई मात्र शून्य झाली आहे, कारण गुन्हे दाखल 6 दिवसानंतर सुद्धा होऊ शकलेले नाहीये. FIR करणं आकांक्षा महिला बचत गट म्हणजे ज्यांनी केलंय आणि ज्यांनी दिलंय आणि ज्यांनी घेतलंय त्या दोघांवरही होणार. त्यामुळे आम्ही दिलेला आमचा जो व्हॅलिड पेपर आहे ज्याला आकांक्षा महिला बचत गटला त्यांच्यावर पहिलं करणार, कारण त्यांनी असं करायला पाहिजे नाही होतं की तुम्हाला जर आम्ही महिला बचत गट म्हणून तुम्हाला दिलंय तर तुम्ही त्याच कायद्याच्या कक्षेत राहून काम करायला पाहिजे, आणि जर ते करत नसतील तर हे सगळ्यांसाठी हा सबक आहे. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत. विशाल, काय नेमकं कारण आहे 6 दिवसानंतर सुद्धा गुन्हे दाखल होऊ शकलेले नाही आहेत, आणि दुसरं म्हणजे आता मनसे सुद्धा या वादात उतरली आहे. विलास, कचरा वर्गीकरण केंद्र भाड्यानं देण्याचा धक्कादायक प्रकार न्यूज 18 सर्वांसमोर आणला. त्यानंतर याची तात्काळ दखल घेऊन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नोंद करण्याचे आदेश दिले होते. जी संस्था आहे आकांक्षा महिला बचत गट, त्या बचत गटावरती गुन्हे नोंद करण्याचे निर्देश दिले होते. मात्र 6 दिवस झाले अद्याप कुठचाही गुन्हा हा नोंद झालेला नाहीये. महापालिकेचे अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. दादर पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर अधिकाऱ्यांकडनंच पोलीस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यात गेला की तुम्ही संबंधित संस्थेवरती कुठचे गुन्हे नोंद करणार आहात. त्यावरती दादर पोलिसांकडनं असं उत्तर आलं की तुमच्या विधी खात्याकडनं MRTP अंतर्गत लिहून आणा की कोणते गुन्हे नोंद करायचे आहेत. त्या बाबतीत अद्यापही महानगरपालिकेच्या विधी खात्याकडनं दादर पोलीस स्टेशनला या बाबतीत पत्र दिलेलं नाहीये. त्यामुळे 6 दिवस झाले या आकांक्षा महिला बचत गटवरती गुन्हा जो आहे तो झालेला नाहीये. ह्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यापाऱ्यावरती नेमकी काय कारवाई केली जाणार आहे, कारण का व्यापाऱ्यांना हे वर्गीकरण केंद्र भाड्यानं दिलं गेलं होतं आणि त्या व्यापाऱ्यांना सर्व साहित्य जे हे त्या वर्गीकरण केंद्रात ठेवलं होतं. त्यानंतर हा सगळा प्रकार झाल्यानंतर मनसेनं याच्यामध्ये उडी घेतली. मनसेनं वर्गीकरण केंद्राच्या या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनानंतर स्थानिक आमदार सदा सरवणकर आणि विशेष म्हणजे समाधान सरवणकर हे आमदारांचे सुपुत्र आहेत. 5 दिवसांनंतर त्यांनी वर्गीकरण केंद्राला भेट दिली. मात्र अद्यापही गुन्हा नोंद जो आहे झालेला नाहीये. आज महापौरांनी ग्वाही दिली आहे की विधी खात्याकडे हे पत्र मागून घेणार आहे आणि संबंधित पोलीस स्टेशनला देऊन गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. याचा पाठपुरावा आपण करूया की काय नेमके गुन्हे दाखल होतात. धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी मुंबईतून काँग्रेस अंतर्गत मंथनाची आहे. काँग्रेस नेत्यांची आज एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. नगरपंचायत निवडणुका, महापालिका निवडणुकांच्या बाबत आज या बैठकीत आढावा घेण्यात आला. या बैठकीला काँग्रेसचे अनेक मंत्री उपस्थित होते. यात बाळासाहेब थोरात, नितीन राऊत हे सुद्धा उपस्थित होते आणि नितीन राऊत नाराज असण्याचं कारण नाही असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलेलं आहे. नितीन राऊतांच्या पत्राबाबत आम्ही गंभीरपणे विचार करतोय असंही थोरातांनी स्पष्ट केलं आहे. ऊर्जा खात्याचा विषय सरकारच्या सर्वांशी निगडीत आहे असं सांगत कुठंतरी नितीन राऊत यांची समजूत काढण्याचाही त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि नितीन राऊतांच्या नाराजीचा प्रश्न नसल्याचंही सांगत सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला आहे. दरम्यान राऊत बैठकीला येणं अपेक्षित नव्हतं असंही नाना पटोलेंनी म्हटलंय. आजची मीटिंग आमच्या निवडणुका ज्या झाल्यात आणि भविष्यात ज्या आता लोकल बॉडीज निवडणुका येतात त्याच्यावरचा रिव्ह्यू होता. त्याच्यामध्ये माझी तिन्ही मुख्यमंत्री आणि CLP नेते आणि मी अशी ती मीटिंग होती. मिनिस्ट्रीच्या बाबतच्या कुठल्याही चर्चा नव्हत्या. त्याच्यामुळे ते अपेक्षित नव्हते त्या मीटिंगमध्ये. त्याच्यामुळे त्यांना ते दुसऱ्या कामासाठी आमचे HK पाटील साहेब आले होते, त्यांना भेटायला आले होते. त्यामुळे असं काहीच नाही झालं. मला भेटले आमचे मंत्री महोदय नितीन राऊतजी. खरं म्हणजे त्यांनी काय मला तसं सांगितलं नाही, परंतु असं आहे की याच्यामध्ये बोलवत असताना काही निकषानं बोलवलेलं होतं आणि त्या पद्धतीनं आम्ही बसलो होतो. मला असं वाटतं की नितीन राऊत स्वतः तर काही नाराज असण्याचं काही कारण नाही, त्यांना हे सगळं समजतं. दरम्यान आपण नाराज नसल्याचं नितीन राऊतांनी स्पष्ट केलंय. HK पाटलांच्या सदिच्छा भेटीसाठी आलो होतो. माझ्या नियोजित बैठकांसाठी मंत्रालयात आलो असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि नाराज असल्याच्या ज्या बातम्या येत आहेत त्या अत्यंत खोडसाळपणाच्या असल्याचं सुद्धा नितीन राऊतांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला पुन्हा एकदा जोरदार धक्का दिलाय. मालेगावमधल्या काँग्रेसच्या 27 नगरसेवकांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मालेगावचे महापौर ताहेरा शेख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. तसंच माजी आमदारांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. तुम्ही जो एक चांगला 28 नगरसेवकांनी शेख रशीद शेख सफी साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा निर्णय जो घेतला त्याच्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपले मनापासून आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या वतीनं तमाम राष्ट्रवादी पक्षाच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपल्याला एक आमच्या मराठीमध्ये म्हटलं जातं की आगीतून उठलून फुफुट्यात पडलो अशा पद्धतीची वेळ तुमच्यावर येऊन देणार नाही. एक चांगल्या पद्धतीनं तुम्हाला नेहमीच आधार देण्याचं काम एक इथून पुढच्या काळामध्ये आता आपण आपला एक परिवार म्हणून आपण एकमेकाला आधार देणार आहे आणि तसंच काम आम्हा सर्वांच्याकडनं होईल याबद्दलची ग्वाही आपले शेख रशीद शेख सफी साहेबांना पण देतो आणि आपल्या सर्वांना देतो. आज एखादा नेता एखाद्या पक्षामध्ये जर निघाला तर सगळेच नगरसेवक त्यांच्याबरोबर येतात असं नाही. ते फक्त मालेगावमध्ये घडतं. का घडतं तर ते शेख रशीद शेख सफी साहेबांच्या स्वभावामुळे घडतं. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे योग्य निर्णय घेणार, आपल्या भल्याचा निर्णय घेणार आणि तशा पद्धतीचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. पवार साहेबांचे तर गेले 50-60 वर्ष समाजकारण राजकारण करत असताना साहेबांनी कधी कुठल्या जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही. एक संपूर्ण महाराष्ट्रातला सर्व समाज आपण पुढे घेऊन गेलो पाहिजे. साहेबांचे वक्तव्य तुम्ही ऐकलीत, भाषणं तुम्ही ऐकलीत, त्यांचे नेहमीच विचार त्या ठिकाणी ऐकलेले. यानंतर आपण बातमी पाहणार आहोत किरीट सोमय्या आणि प्रताप सरनाईक यांच्यातल्या वादाची. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मंत्रालयातल्या फोटो प्रकरणावरून टोला लगावलाय.
ज्यांना फोटो घेतले त्यांना नोटीस पाठवली नाही आणि फोटो कुणी काढले याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहीत आहे, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. हिम्मत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, लिपिकांना का नोटीस पाठवता, असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. सचिन वाझेंच्या फायलींची पाहणी केली, त्या सर्व ठिकाणी खुर्ची देण्यात आली होती, त्या सगळ्यांना नोटीस का, असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला. किरीट सोमय्यांना नोटीस दिली तुम्ही, ठाकरे साहेब प्रताप सरनाईकला का नोटीस दिली नाही? प्रताप सरनाईक किरीट सोमय्या फाईल इन्स्पेक्शन करताना आज कसे आले? प्रताप सरनाईकला किरीट सोमय्या फाईल इन्स्पेक्शनसाठी येणार आहेत, त्याची माहिती कोणी दिली? प्रताप सरनाईकच्या सोबत माणूस घेऊन आले होते, त्याला फोटो काढायला सांगत होते, तो माणसाला अटक आतापर्यंत झाली का नाही? नाटक करतात, धत्तीन करतात की फोटो व्हायरल कोणी केले? भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी काल जळगावातल्या राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. मंत्रिमंडळात 3 पक्षांचं सरकार आहे, मात्र त्यांच्यातच भांडणं सुरू आहेत. त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याची टीका महाजनांनी केली. 3 पक्षांमध्ये एकमत नाहीये असं गिरीश महाजन म्हणाले. त्यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. शिवसेनेला आता पंतप्रधान व्हायचंय, त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या, त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं, असा टोलाही त्यांनी लगावला. इथे राज्यामध्ये सगळे 12 वाजून ठेवलेले आहेत. राज्यामध्ये कोणी बघायला तयार नाही. 3 पक्ष एकमेकाशी भांडण्यामध्येच मग्न आहेत. भ्रष्टाचाराचा अगदी कळस गाठलेला आहे राज्यामध्ये. अर्धा डझन मंत्री सगळे चौकशीच्या फेऱ्यात जेलमध्ये आहेत. अधिकारी मोठे मोठे उच्चपदस्थ सगळे जेलमध्ये आहेत, चौकशीच्या फेऱ्यात आहेत. आणि आता हे पंतप्रधान व्हायला चाललेत. त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या. मागच्या वेळेला त्यांनी भरपूर जागा लढवल्या होत्या. मागच्या वेळेला जो पण सगळ्याच ठिकाणी 100% ठिकाणी त्यांचं डिपॉझिट गेलेलं होतं. त्यांना बोलू द्या ना काय. आता त्यांना पंतप्रधान व्हायचं देशाचं. त्यांचं स्वप्न आता शिवसेना आता देश काबीज करायला चाललेली आहे. म्हणजे आता हे मला तर कळत नाही आता काय बोलावं त्यांच्याबद्दल. न बोललेलंच बरं मला असं वाटतं त्यांच्याबद्दल. आता म्हणजे इथे राज्यामध्ये 55 आमदारांच्या भरोश्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. भाजपचे इथे 105 आमदार आहेत, त्यांचे 55 आमदार आहेत आणि आता ते देश काबीज करायला चाललेले आहेत. म्हणजे आता हे सगळं हास्यास्पद आहे. पण आता काय त्यांना कोणी थांबू शकत नाही. त्यांना काय जे बोलायचं ते त्यांना बोलू द्या, त्यांनी बोलावं. यानंतर बातमी आहे राजकीय गोटातून. शिवसेना आणि भाजप एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीका टिप्पणी करतायत. पण दुसरीकडे जळगावात भाजप नेते गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. नुसते एकत्रच आले नाही तर त्यांनी एका गाडीतून प्रवास केला. निमित्त होतं जळगावातल्या जामनेरमधल्या पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाचं. आता दोन्ही नेत्यांनी एकत्र चर्चा करून गाडीतून प्रवास केल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. दिल्लीतल्या कस्तुरबा गांधीनगरमध्ये 20 वर्षीय तरुणीला महिलांच्या जमावानं मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. तरुणीनं परिसरातील बेकायदेशीर दारू विकणाऱ्यांनी अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी तरुणीनं पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर 4घांना अटक करण्यात आली. मात्र ती माहिती सर्वत्र कळताच परिसरातील रहिवाशांनी गोंधळ घातला आणि त्या तरुणीला मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. तर आता दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी कारवाईची मागणी केली आहे. Abduction, physical and sexual assault of women over previous enmity reported in Shadra district. Case has been registered. 4 accused person has been apprehended. Team is deputed to nab the other involved in this case. यानंतर बातमी एका महिलेनं घातलेल्या राड्याची आहे. काल प्रजासत्ताक दिनी एका महिलेनं ठाण्यात राडा घातला. घटना ठाण्यातल्या कोलशेत भागात असलेल्या लोढा अमारा या उच्चभ्रू सोसायटीतल्या आहे. भारत मातेच्या पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. इथल्या रहिवाशांनी एकत्र येत हा कार्यक्रम आयोजित केला. परंतु यावेळी तिथं राहणाऱ्या एका महिलेनं
भारत मातेचा फोटो हिसकावून घेतला आणि मोठा गोंधळ घातला। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन कॉम्प्लेक्समधल्या सुरक्षा रक्षकांना पाचारण करण्यात आलं, परंतु सदर महिलेनं फोटो द्यायला नकार दिला। एका महिला सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यानं फोटो हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असताना सदर महिलेनं तिच्यावर जोरदार हल्ला करत तिला मारहाण केली। तिला अडवणाऱ्या अनेक सुरक्षा रक्षकांना देखील सदर महिलेनं मारहाण करत चित्रीकरण करणाऱ्यांचे मोबाईल फोडले। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून कापूरबावडी पोलिसांना पाचारण करण्यात आलं। पोलिसांनी सदर महिलेवर गुन्हा दाखल केला असून तिच्यावर आधी गुन्हा नोंद असल्याची माहिती समोर आली आहे। सदर महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं काही जणांनी सांगितलं। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार पुढील 2 दिवसात विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात राज्यात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे। मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागात आताच पारा घसरून हुडहुडी भरू लागली आहे। तसंच मंद वाऱ्यांमुळे स्थानिकांना थंडी असह्य झाली आहे। अशावेळी हवामान विभागानं दिलेला हा ताजा अलर्ट महाराष्ट्राच्या काळजीत भर टाकणार आहे। तिकडे धुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे। धुळ्यात पहिल्यांदाच 2.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। त्यामुळे धुळ्यात सर्वत्र थंडीचा प्रचंड कडाका जाणवतो। थंडीमुळे या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले। थंडीमुळे मुक्या प्राण्यांचे प्रचंड हाल होत आहेत। दरम्यान गेल्या 4 दिवसांपासून तापमान 5 अंशांच्या खाली गेले। शीतलहरीचा जनजीवनावर विपरीत परिणाम तर झालेला आहे, सोबत रब्बी पिकांना आणि फळबागांना या शीतलहरीचा फटका बसतोय। एवढा कडाक्याच्या थंडीची सवय नसल्यानं घराबाहेर पडण्यास मुश्किल झाले। अजून काही दिवस तापमान अशाच प्रकारे नीचांकी नोंदवलं जाईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। तो आता एवढी थंडी आहे की फिरायला बी जायला इच्छा होत नाही आणि गरम कपडे घातल्याशिवाय की बाहेर पडू शकत नाही। एवढे जास्त थंडी झालेली आहे की भयानक, की त्याच्यामुळे सर्दी खोकला वगैरे फार त्रासदायक काम झालेले आहे। मी एवढ्या 65 वर्षाच्या वयामध्ये कधीही एवढी थंडी पाहिली नव्हती, की खूप जबरदस्त थंडी आहे। राज्याच्या उपराजधानीत सुद्धा कडाक्याची थंडी आहे। आज नागपूरचा पारा हा 8.3 अंश सेल्सिअसवर होता। विदर्भात सर्वाधिक कमी नागपूर इथं तापमान नोंदवलं गेलं। विदर्भात सोमवारपासून थंडीची तीव्रता वाढली असून आणखी 1 दिवस ही थंडीची लाट राहण्याची शक्यता वर्तवली जाते। सकाळच्या वेळेस घराबाहेर उबदार कपडे घातल्याशिवाय पडणं अवघड झालंय। शहरात ठिकठिकाणी शेकोटी पेटवली जाते आणि या थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला जातोय। 24 घंटे से उत्तर भारत से ठंडी हवाएं आ रही है हमारे यहाँ पे, तो जिसके कारण टेम्परेचर एकदम सडनली फॉल हुआ। 3 से 4 डिग्री जो टेम्परेचर जो है मिनिमम टेम्परेचर सभी जगह गिरा है। और विदर्भ में कुछ जगह पे शीतलहर की स्थिति, खासकर वाशिम, यवतमाल, यहाँ पे शीतलहर की स्थिति बनी हुई है। और नागपुर में भी टेम्परेचर मिनिमम टेम्परेचर 10 डिग्री सेल्सियस पहुँच गया है। और अभी उत्तरी हवाएं लगातार कंटिन्यू रहेगी। अभी 2-3 दिन तक अभी इसमें कोई परिवर्तन नहीं दिख रहा है। और क्योंकि अब उत्तर भारत से ठंडी हवाएं आ रही है तो टेम्परेचर और गिरेगा, तो इसलिए अगले 2 दिन जो है विदर्भ में कुछ स्थानों पे शीतलहर की संभावना दी गई है। यानंतर एक दुःखद बातमी। लेखक, विचारवंत आणि व्यसनमुक्तीसाठी मोठं योगदान देणाऱ्या डॉक्टर अनिल अवचट यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं। ते 77 वर्षांचे होते। काही दिवसांपूर्वी घरातच पडल्यानंतर ते आजारी होते। डॉक्टर अनिल अवचट यांनी त्यांच्या पत्नी डॉक्टर अनिता अवचट यांच्या सहकार्यानं व्यसनमुक्तीसाठी मोठं काम केलं। ते मुक्तांगण या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या पश्चात मुक्ता आणि यशोदा या 2 विवाहित कन्या आणि कुटुंबीय आणि मोठा मित्रपरिवार आहे। दुपारी 2 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण त्यांनी घेतलं। या दरम्यान त्यांनी अनेक सामाजिक चळवळींमध्ये भाग घेतला। त्यांनी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं। मजूर आणि उपेक्षितांसाठी त्यांनी नेहमी आपली लेखणी झिजवली। चित्रकला, लाकडी शिल्प, छायाचित्र, ओरेगामी ही जपानी कला, बासरी वादन यात ते पारंगत होते। अन्य लेखनाबरोबरच त्यांनी लहान मुलांसाठी सुद्धा उत्तम लेखन केलं। त्यांच्या सृष्टीत गोष्टीत या पुस्तकाला
साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. मुक्तांगण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्तीसाठी मोठं काम केलं. त्याचबरोबर समाजातल्या दुर्लक्षित घटकांसाठी, विषयांसाठी त्यांनी खूप मोठं काम उभं केलं. रिपोर्टाज ही सुद्धा डॉक्टर अनिल अवचट यांचीच पत्रकारितेला देण आहे. तरुण पिढीवर आपण पाहतोय की कशा प्रकारे अंमली पदार्थांचा एक अंमल आहे आणि त्या काळापासून 25-30 वर्षापासून अनिल अवचट यांनी नशामुक्तीच्या कामात झोकून दिलं आणि मुक्तांगणमधून अनेक कुटुंब त्यांनी सावरली, अनेक तरुणांना सावरलं. महाराष्ट्राच्या एका पिढीवर त्यांचे उपकार आहेत. मुक्तांगणच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य म्हणजे काय हे दाखवून दिलं. सतत प्रसन्न राहिले. सर्व लहान मुलांना सुद्धा या कॉलनीमध्ये, कारण मी 20 वर्ष इथे राहिलो, त्यावेळेला सगळ्या लहान मुलांशी दोस्त कोणता अनिल अवचट. आणि समाजाच्या तळागाळातल्या आणि ज्यांचे प्रश्न समाजाला माहीत नाहीत त्यांची माहिती करून देणं आणि त्याचबरोबर उत्तम उपक्रम करणाऱ्यांची सुद्धा समाजाला ओळख करून देणं, असं रिपोर्टर्स पद्धतीचा अतिशय मोठे आणि छान लेख सतत वाचावे असं वाटावं. इतकी अपार ग्रंथसंपदा, त्यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली. साप्ताहिकामध्ये तो नियमितपणे लेखन करायला लागला आणि त्याचे सगळे रिपोर्टाज, स्पेशल रिपोर्टाज नामांतरापासून सगळे अनेक मनोरमध्येच येत गेले. त्यामुळे त्याच्याशी संवाद नियमित व्हायचा आणि अगदी अलीकडपर्यंत संवाद तो टिकवून होता. तो उत्तम बासरी वाजवायचा, उत्तम बोलकं करायचंही समोरच्यानं आणि त्याला काहीही विचारलेलं चालायचं. त्याला म्हटलं तू बुवाबाजी विरुद्ध आमच्याकडे कायम लिहिलंस आणि तुझ्या आता लोक पाया पडतात, त्याचं काय? त्यावर तो म्हणाला की अरे त्यांना बरं वाटतं. म्हटलं मग त्याही काळात त्यांना बरं वाटत होतं. हो म्हणला, माझ्या आत्ता लक्षात आलं. इतका निर्मळ होता. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.